यांना वाटतंय आपल्याला नोकरी मिळू नये आणि शिक्षण मिळू नये, ही भूमिका यांची आहे. आणि माझी भूमिका आहे की मराठ्यांना उच्च शिक्षण, खूप मोठमोठाले शिक्षण मिळाले पाहिजेत, मोठमोठाल्या नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. कारण सांगतो, असे संकट शेतीवरती येतात की अचानक शेतकरी उद्ध्वस्त होतो. बाकीच्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण असल्यामुळे त्यांना डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्याला आधार नाही आहे, मराठ्यांनी समजून घ्या. त्याच्यामुळं ताकदीनं आपण मराठ्यांचा आरक्षणाला धक्का तर लागूच द्यायचा नाही, पण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा मिळवण्यासाठी ताकदीनं उभं राहायचं. हे मराठ्यांनी, हे शब्द मात्र हात जोडून सांगतो तुम्हाला, मराठ्यांनी लक्षात घ्या. नुसतं म्हणत बसताल अमुक संकट आलंय, शेतीवर आलंय, काय करायचं. तर पुढच्या कमीत कमी पिढ्यासाठी, कमीत कमी पुढच्या वर्षासाठी, आपल्या समाजातल्या लेकरा बाळासाठी आपण त्यांना खूप मोठी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवू. म्हणजे शेती जर कधी अडचणीत आली तर नोकरीचा पगार येत जाईल. त्या पगारावरती आपलं कुटुंब, आपला परिवार, आपलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य चालतंय. म्हणून राज्यभरातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. शेतीला जोड, नोकरी आणि शिक्षण पाहिजे. मराठ्यांनी ताकदीनं उभं राहायचं. यांनी किती डावं टाकले तरी याला हरवायचं म्हणजे हरवायचं. आणि 29ला मात्र 29 म्हणजे 2029ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले नेते 100% आठवणीनं काळजीपूर्वक बारीक लक्ष ठेवून पाडायचा. हे मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. असं आहे की लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक तपासणी केली आणि आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या, म्हणजे मराठा समाज, त्याचबरोबर बंजारा समाज आणि महादेव कोळी समाज, याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आत्महत्या करून ज्या सुसाईड नोट लिहिल्या गेल्या होत्या तर त्या दुसऱ्या कोणीतरीच लिहिल्या होत्या. बनावट सुसाईड नोट खिशामध्ये ठेवलेल्या होत्या. आणि मराठा समाजाची जी आत्महत्या, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तो कोमात असतानाच चिठ्ठी ठेवली आणि तो सुदैवाने वाचला, परंतु त्या चिठ्ठ्या सगळ्या बनावट निघाल्या. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? याच्यावर प्रतिक्रिया तर तुम्ही घ्यायला बी नाही पाहिजे कोणीच. कारण कोणाच्या भावनेशी आपण नाही खेळू शकत, कोणाच्या दुःखाशी पण नाही खेळू शकत. कोण काय डाव करण, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं माहीत नाही आहे. त्याच्यावरती मी आत्महत्येवरती नाही बोलत. कारण कोणाचं लेकरू गेलं आणि त्याच्या मृत्यूशी नंतर खेळायचं आणि त्याच्या भावनेशी खेळायचं, हे बघा, ही पण डाव असू शकतो. मी समर्थन करत नाही. स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.